सोहळा उत्साहात संपन्न. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते ग्रंथपूजन. हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. स्टार भारत न्यूज भगवान पाखरे, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी खामगाव. खामगाव, विशेष प्रतिनिधी. तालुक्यातील कदमापूर येथील मराठी शाळेच्या पटांगणात अधिक मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नुकताच अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दिनांक 21 मे 2026 ते 28 मे 2026 या कालावधीत पार पडलेल्या या सोहळ्यात भ.प. प्रमिलाताई हळम, अंतरज, ता. खामगाव यांच्या अमृततुल्य वाणीतून ज्ञानेश्वरी रसास्वाद घेण्याची सुवर्ण संधी परिसरातील भाविकांना लाभली. त्यांच्या सुश्राव्य निरूपणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. दिग्गज कीर्तनकारांची उपस्थिती आणि काल्याचे कीर्तन. या सप्ताहादरम्यान महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सुश्राव्य कीर्तनरूपी सेवा भाविकांना श्रवण करायला मिळाली. यामध्ये ह.भ.प. किशोर महाराज काळे, तामशी. ह.भ.प. वेदशास्त्र संपन्न पुरुषोत्तम महाराज बावस्कर, गाडेगाव. ह.भ.प. अरुण महाराज लांडे, पारस. ह.भ.प. सांगवी दुर्गेश्वरीताई, सोलव, परतवाडा. शिवचरित्रकार ह.भ.प. शिवाजी महाराज झांबरे, बर्फगाव. रामायणाचार्य ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख, अमरावती. ह.भ.प. मधुकर महाराज, जोगदंड, अकोला. सप्ताहाची सांगता ह.भ.प. गणेश महाराज, उंबाड, महागाव यांच्या सुश्राव्य व भक्तिमय काल्याच्या कीर्तनाने झाली. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्याकडून ग्रंथपूजन व सत्कार. या धार्मिक सोहळ्याला खामगाव विधानसभेचे माजी आमदार दिलीपकुमारजी सानंदा यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या हस्ते पवित्र ग्रंथाचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी देवीदासजी बगे महाराज, देवबुवा, सरपंच पती, पवनभाऊ पवार आणि रवींद्र महाराज गुरव यांच्या वतीने माजी आमदार सानंदा यांचा शाल व श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. अखंड अन्नदान व भव्य महाप्रसाद. या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सप्ताहात दैनंदिन अन्नदात्यांच्या सहकार्यातून रोज सकाळ संध्याकाळ भाविकांसाठी जेवणाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. तर सप्ताहाच्या अंतिम दिवशी देवीदास बगे महाराज, देवबुवा यांच्या सौजन्याने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आनंदाने लाभ घेतला. उत्कृष्ट नियोजन व आभार प्रदर्शन. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण कदमापूर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अहोरात्र परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि बहारदार संचालन डॉ. भास्करसाहेब भोसले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रवींद्र महाराज गुरव यांनी मानले. या धार्मिक उत्सवामुळे संपूर्ण कदमापूर आणि परिसरात भक्तीचे चैतन्य पसरले होते.